आज आपण बोंबलाची झणझणीत चटणी करणार आहोत. तर मी एकदम मोठे मोठे बोंबील ठेवले नाही, खूप जास्त बोंबील ठेचून घेतलेले आहेत. बोंबील पूर्ण हातावर चोळून घ्या, त्याची माती निघून जाईल. आणि गॅसवर जाळी ठेवून भाजून घेऊ. जास्त काळे नका करू, व्यवस्थित लालसर झाले तरी चालेल, पण होतातच काळे, कारण की जरा ते बारीक असतात ना. आता हे पण बोंबील हातावर परत चोळून घ्यायचे, त्याचे काळेपणा तो निघून जाईल. आणि बारीक तुकडे करून 10-15 मिनटं फक्त भिजायला घालू आणि 2-3 पाण्याने धुवून मग ठेचून घेऊ आपण. अशा पद्धतीने पाण्यात भिजायला घालायचे. तोपर्यंत हिरव्या मिरच्या आणि लसूण आपण कट करून घेऊ. कांदे घेऊ, कांदेही कट करून घेऊ. कांदे मी 7-8 घेतलेले आहेत, 4-5 जणांसाठी खूप होतात. आणि हिरव्या मिरच्या आपल्याला तर झणझणीत करायची म्हणून मी हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत. आता ते कट करून घेऊ आणि त्याच्यामध्ये लसूणही टाकू. ते थोडेसे फुटून घेऊ. फुटले की तोपर्यंत आपण तेल टाकून कांदा फ्राय करायला लावू, कारण की कांदा फ्राय व्हायला खूप उशीर लागतो. खडे मीठ टाकलेले आहे. आणि आता आपण बोंबील मस्तपैकी धुवून 2 पाण्यात 3 पाण्यात धुवून घ्या. अशा प्रकारे बघा बोंबील आता स्वच्छ दिसतात. आणि ठेचून घेऊ. तोपर्यंत कांदासुद्धा आपला लालसर होऊन जातो. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, आणि ज्यांनी मला लाईक केले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव आणि शहराचे नाव प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचे नाव व्हिडिओमध्ये शेअर करेन. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता कांदा लाल झालेला आहे. लाल झालं की त्याच्यामध्ये हळद टाका, आणि आपण वाटलेलं ती वाटण टाकून घ्या. आणि मस्तपैकी 2-3 मिनटं परतून घ्या. लगेच तयार होते. एवढा काही वेळ लागत नाही, फक्त कांद्यालाच वेळ लागतो. कांदा काही लवकर लाल होत नाही आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा, आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली होती झणझणीत बोंबलाची चटणी. बाय.